हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे 3 थेरम्स बघितलेले आहेत, बरोबर ना? तर त्यातला जो शेवटचा थेरम आपण बघितला त्यामध्ये जे काही इक्वेशन्स आले होते ते इक्वेशन्स काय होते तुम्हाला आठवतात का बघा. तर इक्वेशन y -h प्लस मायनस रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b इंटू काय होतं x, बरोबर ना? मग इथं आपण काय म्हटलं होतं, ते जे दोन सेपरेट इक्वेशन्स आहेत त्या लाईन्सचे, ते दोन सेपरेट इक्वेशन्स काय होते, मायनस एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स, आणि दुसरं इक्वेशन काय होतं बघा, y इज इक्वल्स टू मायनस एच मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स. आता इथं आपण यालाच y इज इक्वल्स टू m1x where m1 is equals to काय बघा, what is the value of m1 minus h plus root h square minus ab upon b म्हटलं होतं स्लोप ऑफ फर्स्ट लाईन. आणि सेकंडला पण आपण काय केलं बघा, y is equals to m2x where this m2 is what, m2 काय होतं मायनस h मायनस रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. लक्षात आलं का बघा? आणि मग आपण या दोन्ही स्लोपची सम केली होती. मग जेव्हा आपण त्या दोन्हीची सम घेतली m1 प्लस m2 किती येतं बघा, दोघांची जर ऍडिशन केली तर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, व्हॉट वी गेट हिअर मायनस 2h अपॉन b. आणि जर त्या दोघांचा प्रोडक्ट केला m1 इंटू m2 काय येतं बघा, a प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म आला होता. आणि मग सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळालं होतं, a बाय बी. लक्षात आहे का बघा? म्हणजे या पद्धतीने आपण सम ऑफ द स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स ऑफ दॅट टू लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन इथं आपल्याला मिळाले होते, बरोबर? लक्षात घ्या, इथं आता काय होतं, या एच स्क्वेअर मायनस ए बी वरती बरंचसं डिपेंड आहे. म्हणजे काय होतं, नंबर 1, इफ एच स्क्वेअर मायनस ए बी स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल तर दॅट लाईन्स आर रियल अँड डिस्टिंक्ट लाईन्स. त्या दोन लाईन्स कशा असणार आहेत, रियल असणार आहेत आणि त्या कशा असणार आहेत, डिस्टिंक्ट असणार आहेत, बरोबर? जर समजा सेकंड कंडिशन काय बघा, इफ एच स्क्वेअर मायनस ए बी जर इज इक्वल्स टू 0 असेल तर काय असणार आहे, त्या लाईन्स रियल असतील, मात्र दॅट टू लाईन्स आर कोइन्सिडंट. त्या दोन लाईन्स कशा असणार आहेत, एकमेकांना कोइन्साइड असणार आहेत किंवा कोइन्सिडंट असणार आहेत. लक्षात घ्या, कधी एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल्स टू 0 असेल तर. आणि मग त्याच्यानंतर थर्ड केस काय बघा, इफ एच स्क्वेअर मायनस ए बी लेस दॅन 0 देन देअर डज नॉट एक्झिस्ट सच लाईन्स. म्हणजे त्या ठिकाणी अशा लाईन्सच एक्झिस्ट होणार नाहीये. तर बघा सर्वांना लक्षात आलं का, जेव्हा एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 असेल तेव्हा लाईन्स आर रियल अँड डिस्टिंक्ट म्हटलं होतं. त्याच्यानंतर एच स्क्वेअर मायनस ए बी जर 0 असेल तर काय असणार आहे, लाईन्स आर रियल अँड कोइन्सिडंट. आणि जर एच स्क्वेअर मायनस ए बी लेस दॅन 0 तर the lines does not exist. या टाइपच्या लाईन्स तिथे काय एक्झिस्ट होत नाही. लाईन्स डज नॉट एक्झिस्ट. किंवा या प्रकारचे लाईन्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन एक्झिस्ट होणार नाही जेव्हा एच स्क्वेअर मायनस ए बी लेस दॅन 0 असेल तर. तर या एच स्क्वेअर मायनस ए बी वरती बरंच डिपेंड आहे, लक्षात घ्या. आता आपण या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधला इक्वेशन ऑफ लाईन्स आपण बघितलं, त्याच्या एका पुढच्या महत्वाच्या पॉइंटकडे जाणार आहोत, दॅट इज ऑक्झिलरी इक्वेशन. आता ऑक्झिलरी इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. समजा इथं आपण बघितलं m1 आणि m2 हे काय आहेत, दीज आर द स्लोप्स ऑफ दॅट टू लाईन्स विच पासिंग थ्रू द ओरिजिन, बरोबर? आता हे m1 m2 हेच आपण काय सपोज करूया, रूट्स ऑफ दॅट इक्वेशन आपण सपोज करूया. जर m1 आणि m2 रूट्स असतील तर मला सांगा त्याचं इक्वेशन आपण कसं लिहू शकतोय, ज्यांचं रूट्स m1 आणि m2 असतील. बघा, दॅट इक्वेशन बिकम्स m स्क्वेअर मायनस m1 प्लस m2 इंटू m आणि प्लस काय येतं m1 इंटू m2 इज इक्वल्स टू 0.
म्हणजे आपल्याला माहिती आहे बघा, अल्फा आणि बीटा हे जर रूट्स असतील तर आपण ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं लिहितोय, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता इथं आपण तेच केलेलं आहे. मग मी काय करतोय बघा, m1 प्लस m2 आणि m1 m2 च्या व्हॅल्यूज मला माहित आहे. आता m1 प्लस m2 किती आहे बघा, -2h बाय बी आणि m1 इंटू m2 किती आहे, a बाय बी. तर मी त्या व्हॅल्यूज या ठिकाणी पुट करतोय. म्हणजे किती येतं बघा, m स्क्वेअर मायनस 2h अपॉन बी इंटू m आणि प्लस m1 m2 किती आहे बघा, a बाय बी इज इक्वल टू काय आलं, 0. आणि मग या ठिकाणी आता b न मल्टिप्लाय करा, मायनस मायनस प्लस होईल. म्हणजे किती येणार आहे, bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. आणि लक्षात घ्या, धिस इज ऑक्झिलरी इक्वेशन इन द फॉर्म ऑफ m. हे आहे ऑक्झिलरी इक्वेशन. याला आपण काय म्हणतोय, दिस इज ऑक्झिलरी इक्वेशन. दिस इज ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आणि या ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स असणार आहेत m1 आणि m2. ते रूट्स म्हणजेच काय, त्या पेअर ऑफ लाईन्स जी ओरिजिन मधून पास होते त्या लाईन्सचे ते काय असणार आहेत, स्लोप्स असणार आहेत. लक्षात घ्या. आता हे ऑक्झिलरी इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण याचा उपयोग कुठं कुठं होणार आहे बघा. जेव्हा तुम्हाला पेअर ऑफ लाईन्सचे इक्वेशन दिलेलं असेल आणि तुम्हाला प्रश्न असा विचारला असेल की फाइंड द सेपरेट इक्वेशन्स, जर तिथं सिम्प्लिफाय व्यवस्थित झालं तर आपण ते सेपरेट इक्वेशन लिहू शकतोय. मात्र जर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिलेल्या इक्वेशनचं कन्व्हर्जन तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये करायचं आहे आणि याचे रूट्स फाइंड आउट करून तुम्हाला त्या लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू m1x आणि y इज इक्वल टू m2x च्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. बरोबर. म्हणजे ऑक्झिलरी इक्वेशन खूप महत्वाचं आहे. याचा यूज आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना करणार आहोत. आता हे ऑक्झिलरी इक्वेशन समजा तुम्हाला असं नाही लक्षात आलं तर आपण वेगळ्या पद्धतीने पण एक ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड आउट करू शकतोय. कसं बघा, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर बरोबर 0. हे तुम्हाला दिलेलं इक्वेशन आहे. हे इक्वेशन कशाचं आहे बघा, दिस इज अ इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स विच पासिंग थ्रू ओरिजिन. मग आता मी इथं काय करतोय, डिवाइड बोथ साइड बाय एक्स स्क्वेअर. दोन्ही बाजूला आपण एक्स स्क्वेअर ने डिवाइड करूया ना. जर एक्स स्क्वेअर ने डिवाइड केलं तर काय काय होतं बघा, यस इथं राहिला a प्लस 2hxy डिवाइड बाय एक्स स्क्वेअर आणि प्लस by स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर, 0 डिवाइड बाय एनिथिंग इज इक्वल टू 0 अगेन. आणि मग नंतर इथं आता a प्लस 1x या x बरोबर कॅन्सल झाला म्हणजे ट्वाइस h इंटू y बाय एक्स आला प्लस b. बघा y चा पण स्क्वेअर आहे आणि x चा पण स्क्वेअर आहे म्हणजे आपण y बाय एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणू शकतोय ना. आणि इथं आता मग काय करूया, पुट y बाय एक्स इज इक्वल टू m ठेवा. आणि जर y बाय एक्स बरोबर m ठेवलं तर मग हे इक्वेशन कसं कन्वर्ट होतं बघा, यस bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. आणि हे काय आहे, दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन. म्हणजे काय केलं बघा, इथं आपण दिलेले जे स्लोप्स आहेत त्या स्लोपची सम आणि त्यांचा प्रोडक्ट हे रिलेशन यूज करून आपण ऑक्झिलरी इक्वेशन मिळवलेलं आहे. किंवा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला जर ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही काय करताय, दिलेलं जे इक्वेशन आहे त्याला एक्स स्क्वेअर ने डिवाइड करा आणि y बाय एक्स बद्दल m ठेवला की तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ दॅट पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन मिळणार आहे. बरोबर. आता मग हे सर्वांना ऑक्झिलरी इक्वेशन, सम ऑफ द स्लोप्स, प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स हे रिलेशन्स लक्षात आलेले आहेत. मग आता यावरतीच आधारित आणि मागे बघितलेल्या थेरम्स वरतीच आधारित जे एक्झाम्पल्स आहेत एक्सरसाइज मधली ते एक्झाम्पल्स आता आपण सॉल्व्ह करूया. तर बघा आता एक्सरसाइज 4.1 मधला पहिला क्वेश्चन आपण पाठीमागे सॉल्व्ह केलेला, कम्प्लीट केलेला आहे. तर आज आपण आता सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. तर सेकंड क्वेश्चन मध्ये काय बघा, तर क्वेश्चन असा आहे, फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन्स. म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन्स दिलेले आहेत, यांचं तुम्हाला सेपरेट लाईन्स, सेपरेट इक्वेशन्स करायचं आहे. दोन लाईन्सचं सेपरेट इक्वेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर बघा पहिले एक्झाम्पल जे आहे, गिवन इक्वेशन्स. काय बघा, गिवन इक्वेशन
कंबाईन इक्वेशन काय दिलेलं आहे 3y² प्लस 7xy इज इक्वल्स टू 0. आता जर आपण व्यवस्थित इथं बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात येणार आहे की या दोन्ही टर्म मध्ये y कॉमन आहे. बरोबर, मग आपण तो कॉमन घेऊया. सो y काय राहतं बघा 3y प्लस 7x इज इक्वल्स टू 0. आता मग दोन टर्म्सचा प्रोडक्ट 0 कधी येणार आहे जेव्हा त्या दोन मधली ऍटलीस्ट एक तरी टर्म काय असली पाहिजे 0 असली पाहिजे. मग काय येतं बघा y इज इक्वल्स टू 0 और 3y प्लस 7x इज इक्वल्स टू 0. आणि म्हणजेच therefore what are the separate equations? Separate equations are, what are the separate equations? एक आहे y इज इक्वल्स टू 0 म्हणजे एक्स ऍक्सिस आहे आणि सेकंड आहे 7x प्लस 3y इज इक्वल्स टू 0. आणि या दोन्ही लाईन्स काय होत आहेत ओरिजिन मधून पास होत आहेत. कारण y बरोबर 0 म्हणजेच एक्स ऍक्सिस असणार आहे विच पासिंग थ्रू ओरिजिन आणि 7x प्लस 3y इज इक्वल्स टू 0. या ठिकाणी पण कॉन्स्टंट टर्म अब्सेंट आहे म्हणजे हे पण इक्वेशन म्हणजे ही पण लाईन काय होत आहे ओरिजिन मधून पास होते. लक्षात घ्या. तर सर्वांना लक्षात आलं पहिलं एक्झाम्पल. आता तसंच पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. बघा व्हॉट इज द गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन 5x² मायनस 9y² इज इक्वल्स टू 0. आता या ठिकाणी तुम्हाला a² मायनस b² चं एक्सपान्शन यूज करायचं आहे. आपल्याला माहित आहे a² मायनस b² म्हणजे काय येतं a प्लस बी इंटू a मायनस बी. बरोबर ना. मग आता इथं हे जे इक्वेशन दिलेलं आहे ते आपण त्याच फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. कसं बघा 5x² जो आहे तो मी √5 इंटू x ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतोय. कारण √5 चा स्क्वेअर 5 आला, x चा स्क्वेअर x² झाला मायनस आता 9 जो आहे इट इज अ परफेक्ट स्क्वेअर आहे त्यामुळे मी हे 3y ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 लिहितो. बघा काय केलं 5x चा स्क्वेअर म्हणजे आपण √5x ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 3y ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 घेतलं. आणि मग मला सांगा आता वी नो आपल्याला माहित आहे काय बघा a² मायनस b² इज इक्वल्स टू a मायनस b आणि a प्लस b. मग इथं आपण काय करूया √5x ला मी a सपोज करतो आणि 3y ला मी b सपोज केलं तर मग याचे इक्वेशन्स काय होणार आहेत बघा. यस √5x मायनस 3y आणि सेकंड √5x प्लस 3y इज इक्वल्स टू 0. आणि पुन्हा मग तेच दोघांचा प्रोडक्ट 0 आहे म्हणजे ऍटलीस्ट वन टर्म इज 0. √5x मायनस 3y इज इक्वल्स टू 0 और किती येतं √5x प्लस 3y इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. आणि मग मला सांगा ही दोन काय असणार आहेत. These are the separate equations of given combined equation. दिलेले हे जे कंबाईन इक्वेशन आहे ते पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन आहे त्याचे दोन लाईन्सची सेपरेट इक्वेशन्स आपल्याला मिळालेले आहेत. म्हणून मग सेपरेट इक्वेशन्स आर what are the separate equations? √5x minus 3y is equals to 0 and √5x plus 3y is equals to 0. These are the separate equations of the given pair of lines. ते दिलेल्या पेअर ऑफ लाईन्सची ही आहेत सेपरेट इक्वेशन्स. आता पुढचं एक्झाम्पल बघा इथं सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे x² मायनस 4xy पहिल्या एक्झाम्पल सारखंच ते एक्झाम्पल आहे. पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण y कॉमन घेतलं. इथं जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल x तुम्हाला कॉमन घ्यायचं आहे. मग काय करूया गिवन बघा काय होतं x² मायनस 4xy इज इक्वल्स टू 0. आता इथं मी दोन्ही टर्म मधून x कॉमन घेतोय. जर x कॉमन घेतलं तर काय राहतं आतमध्ये x मायनस 4y इज इक्वल्स टू 0. आणि बघा पुन्हा मगाच्या सारखंच x इज इक्वल्स टू 0 और x मायनस 4y इज इक्वल्स टू 0. आणि मग इथं x इज इक्वल्स टू 0 म्हणजेच काय दिस इज अ y ऍक्सिस आणि x मायनस 4y इज इक्वल्स टू 0 मीन्स अ लाईन विच पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर. मग काय येतं बघा म्हणून आपण म्हणू शकतो असं सेपरेट इक्वेशन्स आर
सेपरेट इक्वेशन्स आर काय आलं बघा, x इज इक्वल्स टू 0 अँड x मायनस 4y इज इक्वल्स टू 0 ही दोन सेपरेट इक्वेशन्स असणार आहेत. तर बघा ही तिन्ही एक्झाम्पल सर्वांना लक्षात आली काय, खूप सोपी एक्झाम्पल्स आहे. पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण y कॉमन घेतला, सेकंड मध्ये आपण a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चे एक्सपान्शन फॉर्म्युला a मायनस बी a प्लस बी यूज केला आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये परत आपण x हा व्हेरिएबल कॉमन घेतलेला आहे. बरोबर. आता पुढचं एक्झाम्पल बघूया. पुढचं इक्वेशन दिलेलं आहे बघा, 3x स्क्वेअर मायनस 10xy मायनस 8y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आता हे सुद्धा काय आहे, दिस इज अ होमोजिनियस इक्वेशन आहे ऑफ डिग्री 2 इन x अँड y. आणि आपल्याला माहित आहे जर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x अँड y असेल तर हे काय रिप्रेझेंट करतं, दिस इज अ कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आणि पुढचं पण एक्झाम्पल तेच आहे, एक्स आणि वायच्याच फॉर्म मधलं होमोजिनियस इक्वेशन आहे, ते सुद्धा ओरिजिन मधूनच पास होत आहे. आणि आता आपल्याला यांचं सेपरेट इक्वेशन्स काढायचे आहेत. तर बघा कसं फाइंड आउट करणार आहोत, तर गिव्हन इक्वेशन काय बघा, दिलेलं इक्वेशन 3x स्क्वेअर मायनस 10xy मायनस 8y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आता जेव्हा तुम्हाला असं इक्वेशन दिलेलं असेल तेव्हा एक साधा विचार आपण करायचा, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायची फॅक्टरायझेशन मेथड माहित आहे. आता त्या फॅक्टरायझेशन मेथड मध्ये काय करतोय, एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे त्याने लास्टच्या टर्मला मल्टिप्लाय करतोय आणि मग तुम्ही असे दोन रूट्स फाइंड आउट करता ज्यांचा प्रोडक्ट ही टर्म आणि कॉन्स्टंट टर्म बरोबर असणार आहे आणि ज्यांची सम किती असणार आहे, मिडल टर्मच्या कोइफिशियंट बरोबर असणार आहे. मग इथे तेच आपण तोच कन्सेप्ट आपण या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. फक्त लक्षात घ्या हे क्वाड्रॅटिक इक्वेशन एका व्हेरिएबलचं नाही आहे, लक्षात घ्या. दिस इज अ होमोजिनियस इक्वेशन इन एक्स अँड वाय. मग मी काय करतो बघा, आता या ठिकाणी हा 3 आणि हा -8 यांचा प्रोडक्ट केला बघा, 3 इंटू -8 किती येतं, -24. मग मला आता असे दोन फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांचा प्रोडक्ट -24 आला पाहिजे आणि ज्यांची सम किती -10 इतकी आली पाहिजे. आता बघा तुम्हाला असे फॅक्टर्स मिळतील की ज्यांचा प्रोडक्ट -24 आहे आणि सम -10. येस, व्हॉट आर द फॅक्टर्स, येस द फॅक्टर्स आर -12 2. कारण काय बघा प्रोडक्ट निगेटिव्ह आहे आणि सम निगेटिव्ह आहे, म्हणून आपण या ठिकाणी लार्जर फॅक्टर निगेटिव्ह घेतला आणि स्मॉलर फॅक्टर पॉझिटिव्ह घेतलेला आहे. जर समजा प्रोडक्ट निगेटिव्ह असता आणि सम जर पॉझिटिव्ह असती तर आपण लार्जर पॉझिटिव्ह आणि स्मॉलर काय घेतला असता, निगेटिव्ह घेतला असता. आता झालं, मग हाच कन्सेप्ट आपण या ठिकाणी यूज करूया ना. म्हणजे बघा मग आपण हे 3x स्क्वेअर मायनस 12xy प्लस 2xy मायनस 8y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 घेतलं. आता या ठिकाणी या दोघांची पेअर घेऊया, या दोघांची पेअर घेतली. आता या पहिल्या दोन टर्म्स मधून काय कॉमन घेता येतं बघा, येस विच इज द कॉमन फॅक्टर, दॅट इज अ 3x मी कॉमन घेतला. आतमध्ये राहतं x मायनस 4y. लक्षात आलं का बघा, कारण 3x ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं की तुम्हाला याच दोन टर्म्स मिळायला पाहिजे. बरोबर. आणि आता पुढे गेलात तर पुढे तुम्ही काय कॉमन घेणार आहे बघा, दॅट इज अ 2y आपण कॉमन घेऊया. मग राहिलं काय आतमध्ये, x मायनस 4y इज इक्वल्स टू 0. लक्षात आलं का बघा. आणि मग याच्यानंतर आता x मायनस 4y परत कॉमन घेऊया, म्हणजे किती आलं बघा, x मायनस 4y आणि 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 0. आणि आपल्याला माहिती आहे मग प्रोडक्ट 0 आहे, याचा अर्थ व्हॉट दिस इम्प्लाइज, x मायनस 4y इज इक्वल्स टू 0 और 3x plus 2y is equals to 0 and therefore separate equations are what are the separate equations, x minus 4y is equals to 0 and 3x plus 2y is equals to 0. These are the separate equations of that lines whose combined equation is 3x square minus 10xy minus 8y square is equals to 0. बरोबर. आता आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. हे सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. 3 ना इकडे -3 ला मल्टिप्लाय करायचं, कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन घ्या आणि मग तुम्हाला असे दोन फॅक्टर्स फाइंड आउट करायचे की ज्यांचा प्रोडक्ट -9 आणि सम किती -2√3. बघा मग
जाऊया त्या एक्झाम्पल कडे. गिवन काय दिलेलं बघा या ठिकाणी, यस 3x² मायनस 2√3xy मायनस किती आहे 3y² इज इक्वल्स टू 0. बरोबर. आता या ठिकाणी काय केलं बघा, या 3 न आपण -3 ला मल्टिप्लाय करूया. मग सांगा मला 3 इंटू -3 किती येतं -9. आता तुम्हाला असे दोन फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांचा प्रोडक्ट किती आला पाहिजे -9 आणि ज्यांचे सम किती आले पाहिजे बघा -2√3. बरोबर ना. असे फॅक्टर्स आता आपल्याला फाइंड आउट करायचे. तर साधी गोष्ट आहे बघा, 3√3 आणि √3 यांचा जर मी प्रोडक्ट केला तर तो 9 येणार आहे. आणि आता फक्त इथं तुम्हाला तो -9 पाहिजे आणि सम पण कसे -2√3 आहे. म्हणजे मी इथं काय करतो बघा, -3√3 आणि +√3 या दोघांचा जर मी डिफरन्स घेतला तर तो डिफरन्स किती येणार आहे -2√3. आणि यांचा जर मी प्रोडक्ट घेतला तर बघा -3√3 इंटू √3 √3 चा स्क्वेअर झाला आणि रूटचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट गेट कॅन्सल म्हणजे किती येतं 3 इंटू 3 9 म्हणजे -9 हा प्रोडक्ट आलेला आहे. बरोबर. मग आता याचाच यूज आपण या ठिकाणी करतोय. बघा काय होतं मग, यस 3x² मायनस 3√3xy प्लस काय येणार बघा √3xy मायनस 3y² इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. आता इथं मग आपण या दोघांची पेअर घेऊया. या दोघांची पेअर घेतली. बघा काय होतं मग, याच्यातून आपल्याला काय कॉमन घेता येईल 3x आपण कॉमन घेऊ शकतोय. सो टेक दॅट कॉमन. 3x कॉमन घेतलं, व्हॉट रिमेन्स x मायनस √3y. बरोबर ना. 3x आपण कॉमन घेतला, आत काय राहिलं बघा x मायनस √3y. आणि आता पुढं इथं बघा फक्त थोडीशी ऍडजस्टमेंट तुम्हाला करायची आहे. कारण आपण कुठलाही एखादा नंबर रिअल नंबर a √a इंटू √a लिहू शकतोय. तसं मी हा जो 3 आहे तो कसं लिहू शकतोय √3 इंटू √3 च्या फॉर्म मध्ये लिहू शकतोय. बरोबर ना. मग काय करूया बघा आता इथं √3y मी कॉमन घेतो, व्हॉट रिमेन्स इनसाइड x मायनस √3y इज इक्वल्स टू 0. कारण √3 इंटू √3 3 येणार आहे, y इंटू y² बरोबर. आता पुढे काय करूया, x मायनस √3y पुन्हा कॉमन घेऊया म्हणजे किती येतं बघा मग x मायनस √3y आणि 3x प्लस √3y इज इक्वल्स टू 0. आणि म्हणून मग आपण काय म्हणू शकतो बघा, या दोघांचा प्रोडक्ट 0 आहे म्हणजेच काय येणार x मायनस √3y इज इक्वल्स टू 0 और 3x प्लस √3y is equals to 0 and these two are separate equations of that lines passing through origin whose combined equation is given by 3x² minus 2√3xy minus 3y² is equals to 0. म्हणजे ही दोन सेपरेट इक्वेशन्स असणार आहेत. therefore मग separate equations are what are the separate equations बघा, x minus √3y is equals to 0 and 3x plus √3y is equals to 0. these two are separate equations. लक्षात आलं का बघा. सेपरेट इक्वेशन्स फाइंड आउट करायची जी काय मेथड आहे ती फार काय अवघड नाहीये. जर तुम्हाला दोन टर्म्स दिलेले असतील तर त्याच्यातून एखादा व्हेरिएबल एखादी टर्म कॉमन निघते का बघा. जर त्या ठिकाणी 3 टर्म्स असतील तर तुम्ही जसं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन सॉल्व्ह करतोय त्या पद्धतीनं तुम्ही ट्राय करा. आता समजा हे जर तुम्हाला नाही आठवलं तर तुम्ही इथे याचं ऑक्झिलरी इक्वेशन कन्वर्ट करून ते क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द फॉर्म ऑफ m तुम्ही सिम्प्लिफाय करताय, सॉल्व्ह करताय आणि m च्या व्हॅल्यूज मिळाल्या की y बरोबर m1x आणि y बरोबर m2x घेऊन त्या दोन लाईन्सचा प्रोडक्ट म्हणजे त्या दोन लाईन्स तुमच्या काय असणार आहेत सेपरेट इक्वेशन्स ऑफ दॅट लाईन्स असणार आहेत. बरोबर. ज्याचं कंबाईन इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे तुम्ही ऑक्झिलरी इक्वेशन काढून पण हे सेपरेट इक्वेशन सॉल्व्ह करू शकताय. लक्षात घ्या. हे एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आले असतील तर याच्या पुढचे एक्झाम्पल्स आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया. हे ऍक्च्युअली 4.1 एक्सरसाइज 4.1 इथं चुकून 4.2 झालेला आहे. दॅट इज अ 4.1 एक्सरसाइज 4.1 मधले आपण एक्झाम्पल्स बघतोय आणि तीच एक्झाम्पल्स आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके, थँक्यू.